नमस्कार. मुख्यानंद वाईकर मिराकल पंढरपुरी चॅनल. आपण आत्ता एक अशी कविता बघणार आहे की आपल्याला ह्या स्वतंत्रता देवीला कितीतरी गोष्टी बोलायच्यात, खूप गोष्टी बोलायच्यात. सगळ्या क्षेत्रातल्या सज्जनांनाच आणि सात्विक वृत्तीलाच नाही, सगळ्याच लोकांना सध्या आपल्याला मनातलं बोलावं वाटतं, सांगावं वाटतं. कधी शैक्षणिक अडसर येतो, कधी व्यक्तिमत्व अडसर येतो, कधी परिस्थिती अडसर येतो, कधी किती प्रकारचे अडसर आहेत, खूप अडसर आहेत. प्रत्येकाला सांगावं वाटतं, बोलावं वाटतं, पण बोलता येत नाही. सांगायचे ते या स्वतंत्रते देवीला स्वतंत्र झालो आपण, पण किती जणांना या स्वतंत्रते देवीला मनातलं सांगावं वाटतं. कवितेचं नाव आहे देशील का गे पुन्हा. स्वतंत्रते यशाची भव्य आसता देशील का गे पुन्हा, देशील का गे पुन्हा, देशील का युगांतरीच्या खुणा निहा यशोमतीच्या खुणा, देशील का गे पुन्हा देवी, देशील का गे पुन्हा. तुझ्या यशाची भव्य आसता देशील का गे पुन्हा. स्वतंत्रते देशील का गे पुन्हा. तुझ्या बळावर हृदये लढली, तुझ्या बळावर हृदये लढली, जडली घडली शिल्लकत झाली, जडली घडली शिल्लकत झाली. ती भव्यता अधरीची गे उद्धरी अमूर्त साना, उद्धरी ती भव्यता अधरीची, उद्धरी अमृत साना, देशील का गे पुन्हा, देशील का गे पुन्हा. तो शक्ती गे आद्य माऊली, तो शक्ती गे आद्य माऊली, माय बोली तूच सावली, माय बोली तूच सावली. अजून काळाच्या कपारी ठेवी दडवून ऋणा, देशील का गे पुन्हा, देशील का गे पुन्हा. अजून काळाच्या कडक पारी ठेवी दडवून ऋणा, देशील का गे पुन्हा, देशील का गे पुन्हा. तूच आदिनी तूच अंती, तूच आदिनी तूच अंती, तूच शांती तू विश्रांती, तूच शांती तू विश्रांती, तूच नांदी तूच क्रांती, तूच नांदी तू क्रांती. जातळ हाती विश्व घडविले, खूण गाठ रे मना,
खूण गाठती मना, ज्या तळहाती विश्व घडविले खूण गाठती मना, देशील का गे पुन्हा, देशील का गे पुन्हा. तूच जानकी श्रीरामाची, तूच जानकी श्रीरामाची, कुंती माऊली पांडवांची, कुंती माऊली पांडवांची, तू गांधारी धृतराष्ट्राची, धृतराष्ट्राची, तूच जानकी श्रीरामाची, तून कुंती माऊली पांडवांची, तू गांधारी धृतराष्ट्राची. शिवजो दारी ये याचक, शिवजो दारी ये याचक, तीच तू अन्नपूर्णा, तीच तू अन्नपूर्णा, देशील का गे पुन्हा, देशील का गे पुन्हा. तूच जानकी श्रीरामाची, कुंती माऊली पांडवांची, तू गांधारी धृतराष्ट्राची. शिवजो दारी याचक, तीच तू अन्नपूर्णा, देशील का गे पुन्हा. तूच तपस्या दधीची, तूच तपस्या दधीची, तूच अंजुली आगस्तीची, तूच अंजुली आगस्तीची, तूच साधना लंकेशाची, तूच साधना लंकेशाची, तू दिशेची, तूच दिशा, तू दिशेची, तूच दिशा, विश्वास मनी जुना, देशील का गे पुन्हा, देशील का गे पुन्हा. तू तपस्या दधीची थीची, तू तपस्या दधीची, तूच अंजुली अगस्तीची, तू साधना लंकेशाची, त्या दशेची तूच दिशा, त्या दशेची तूच दिशा, विश्वास हा जुना, देशील का गे पुन्हा, देशील का गे पुन्हा. हे तव झाले अवघे लाघव, हे तव झाले अवघे लाघव, हे तव झाले अवघे लाघव. तूर्त तूच पार्थमय बलाचा माधव, तूच पार्थमय बळीचा माधव. हे तव झाले अवघे लाघव, तूच पार्थमय बळीचा माधव. पार्थिव उरले अजूनी ओघव, पार्थिव उरले अजूनी ओघव. खळखळली का मना, खळखळली का मना. पार्थिव उरले अजूनी ओघव. हे स्वतंत्रते तुझी इतिहास शृंखला, स्वतंत्रते तुझी
इतिहास शृंखला खळखळली का मना, खळखळली का मना, हे स्वतंत्रते तुझा इतिहास शृंखला, स्वतंत्रते तुझी इतिहास शृंखला खळखळली का मना, देशील का गे पुन्हा आस हे, देशील का गे पुन्हा युगांतरीच्या या खुणा, यशोमतीच्या खुणा, देशील का गे पुन्हा यशोमती, देशील का गे पुन्हा स्वतंत्रते, देशील का गे पुन्हा, हे तव झाले अवघे लाघव, तुझ पार्थ म्हणी बळीचा माधव, पार्थिव उरले जुने ओघव, पार्थिव उरले अजुनी ओघव, स्वतंत्रते तुझी इतिहास शृंखला खळखळली का म्हणा, देशील का गे पुन्हा युगांतरीच्या यशोमतीच्या खुणा, देशील का गे पुन्हा. गंध ऐकर मिळाकल पंढरपुरी चॅनलला ही कविता स्वतंत्रते चरणी, भारताचरणी, या भारत मातेच्या चरणी अर्पण आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिले, आहुती दिली, आजही वीर जवान आपल्यासाठी सीमेवर अष्ट दिशेनं उभे आहेत, आपलं संरक्षण करतात, स्वतंत्र देवीचं संरक्षण, भारतमातेचं संरक्षण करतात. त्या सर्वांच्या चरणी जे बलिदान ज्यांनी दिलं त्या सगळ्यांच्या चरणी, ज्यामर हुतात्मे झाले त्यांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी, भारत मातेच्या चरणी, आपल्या सर्वांच्या, माझ्या बांधवांच्या चरणी, बंधू भगिनींच्या चरणी, बांधवांच्या चरणी, माझ्या भारतवासियांच्या चरणी हे देशील का गे पुन्हा ही कविता अर्पण आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण आहे. आणि आपली रजा घेतो. मकरंद वाईकर मिराकल पंढरपुरी चॅनल 72 62 82 71 56 आहे माझा. पुन्हा सांगतो, मला संग्रह काढायचा आहे, पण तुमच्याच कृपेच्या प्रसाद असलेल्या कविता घेतलेल्या, तुम्ही डोक्यावर घेतलेल्या कविता काढायच्या आणि कविता संग्रह करायचा आहे. आणि कविता संग्रह काढायचा आहे. आपल्या चरणी अर्पण करायचं आहे. मला सांगा, मला फोन करा. 72 62 82 71 56 नंबर आहे माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगत जननी.